कल्याण सीएसटीचे घसरलेले डबे हटवण्यात यश आलंय। सकाळपासूनच दुसऱ्यांदा मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती विस्कळीत झाली होती आणि कल्याण रेल्वे स्टेशनवरून सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या सेमी फास्ट लोकलचे 2 डबे रुळावरून खाली घसरले होते आणि यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। स्लो ट्रॅकवरील वाहतूक जी आहे ती फास्ट ट्रॅकवर वळवण्यात आली आहे। मुंबईकडे येणाऱ्या पुणे पंचवटी, राजाराणी, सेवाग्राम, गरीबरथ, जनशताब्दी या गाड्या 1 ते 1.5 तासांना आता विलंबाने धावत आहेत। दरम्यान याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी। आज सकाळी 9:05 दरम्यान कल्याण रेल्वे स्टेशनवर गाडी जी स्लो ट्रॅकवर जी होती ती घसरली होती। आपण पाहू शकता की पत्री पुलाजवळ ही घटना घडलेली आहे। रेल्वे कर्मचारी काम करताना दिसत आहेत। अतोनात प्रयत्न चालू आहे, शर्थीचे प्रयत्न चालू आहे। मात्र पावसाने पण खोळंबा घातलेला आहे। भरपूर पाऊस आहे, त्यामुळे ह्या कामात अडथळा येण्याची शक्यता आहे। परंतु तरीसुद्धा रेल्वे कर्मचारी जोरदार प्रयत्न करून हा जो रेल्वे ट्रॅकवर जो डबा घसरलेला आहे तो काढण्याचा प्रयत्न करत आहेत। एकंदरीत सकाळच्याच वेळेस ही घटना घडल्यामुळे चाकरमान्यांचे अतोनात हाल झालेले आहेत आणि त्यामुळे रेल्वे प्रशासन पुन्हा एकदा डर होताना दिसत आहेत। ना वेळेवर कामावर पोहोचायचं असतं, पण लोकांवर वेळेवर कामाला पोहोचता येत नाही। यामुळे याच दरम्यान ही जी घटना आहे, अशा वारंवार मध्य रेल्वे घटना घडत असतात। रोज मरे त्याला कोण रडे, अशा प्रकारची अवस्था रेल्वेची झालेली आहे। कॅमेरामन श्वेता वाळंसह किशोर पगारे, जय महाराष्ट्र, कल्याण।